श्री संत ज्ञानेश्वर पालखीचं आज खरं तर फलटण मध्ये या ठिकाणी मुक्काम आहे. आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चे प्रदेश अध्यक्ष रामकृष्ण मित्तल साहेब दर्शनासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूयात. साहेब वारीसाठी आलेला आहात, काय सांगाल? प्रथमतः रामकृष्ण हरी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सातारा जिल्ह्यामध्ये आज फलटण या ठिकाणी आलेले आहे. मी या वारीमध्ये आलेल्या सर्व संत महंतांचं भाविकांचं मनापासूनचं स्वागत सातारा जिल्ह्यामध्ये करतो आणि खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या दर्शनाला या ठिकाणी माऊली निघालेले आहेत आणि माऊलींच्या वारीमध्ये लाखो भाविक या ठिकाणी अनेक जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या या फलटण या नगरी आलेले आहेत आणि पुढच्या काही दिवसामध्ये पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अखंड महाराष्ट्रातले सर्व भाविक पांडुरंगाच्या चरणी जातील. साहेब तुम्ही खरं तर दरवर्षी येत असता आणि या वर्षी काय पांडुरंगाच्या चरणी मागणी करताय? खरं तर पांडुरंगाच्या चरणी एवढीच मागणी करेन, महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना पांडुरंगानं सुखी ठेवावं, महाराष्ट्रामध्ये चांगलं पर्जन्यमान व्हावं, महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस व्हावा, जेणेकरून तमाम महाराष्ट्रातल्या माझ्या शेतकरी बांधवांना पाऊस झाला तर पुढच्या काळामध्ये चांगल्या पेरण्या होतील, महाराष्ट्रातल्या सर्व शेतीचा विकास होईल, एवढीच पांडुरंगाच्या चरणी मी मागणी करेन. साहेब माऊली सोहळा मी 4 दिवस कव्हर करतोय. खरं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. वारकऱ्यांचं खरं तर अनेक सोयी सुविधा असतील ते खूप चांगल्या दिल्या आहेत. काय सांगाल या संदर्भात? खरं तर आपल्याला एक गॉड गिफ्ट म्हणावी लागेल. आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ हे सातत्यानं महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांच्यासाठी सेवक म्हणून गेले अनेक वर्ष काम करतात. खरं तर या वारीमध्ये आरोग्याच्या दृष्टीनं अनेक वेगवेगळ्या उपाययोजना करून या वारीमध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अनेक भाविक या ठिकाणी आलेल्या सर्व संतांचं सेवा करण्याचं काम करतात. किंबहुना निर्मल वारी, स्वच्छ वारी यासाठी सुद्धा आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये या वारीमध्ये चांगलं काम केलं जाते. खरं तर अनेक वर्ष वारी चालते, परंतु असा मुख्यमंत्री मिळणं खऱ्या अर्थात भाग्याची गोष्ट आहे. या वारीमध्ये आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये भाविकांना चांगल्या सुखसुविधा देण्याचं काम हे आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये केलं जाते. साहेब वारीचं घेतलं आता वैशिष्ट्य 12 वाजलेत. खरं तर खूप शिस्तबद्धपणा आणि ही काय सांगाल एक वारीच्या संदर्भाचं काय सांगाल? या खरं तर पांडुरंगाचं दर्शन या ठिकाणी आहे. पांडुरंगांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना वारीतल्या भक्तांच्या वरती आहे. अनेक वर्ष वारी जाते, परंतु वारीमध्ये अनेक लाखो भाविक आहेत, परंतु कधीही एखादी दुर्घटना या वारीमध्ये होत नाही. किंबहुना कुठल्याही माणसाला जेवण नाहीये, किंबहुना पाणी नाही, अशी कधीच अवस्था होत नाही. कायमस्वरूपी ही वारी अखंड चालत राहावी असं प्रत्येक भाविकाला वाटतं. या ठिकाणी अनेक भाविक, अनेक संत हे वारीमध्ये मंत्रमुग्ध असतात आणि आपला आनंद लुटत असतात. ही खऱ्या अर्थानं पांडुरंगाची कृपा आहे. खरं तर तुम्ही भाजपा प्रदेशाध्यक्ष आहात किसान मोर्चाचे. शेतकऱ्या संदर्भात काय सांगाल? खरं तर मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंना धन्यवाद देईन की असा नेता, खऱ्या अर्थानं एक द्रष्टा नेता आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी लाभलेला आहे. काल परवा 15 तारखेला मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आदरणीय आपल्या देवाभाऊंचं आभार मानण्याचा कार्यक्रम मुंबई या ठिकाणी घेतलेला होता. त्या ठिकाणी गेल्या अधिवेशनामध्ये आदरणीय देवेंद्रजींनी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना 36,000 कोटीच्या कर्जमाफीची घोषणा केली आणि या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थानं साक्षात या कर्जमाफीची पूर्तता करण्याचं काम आदरणीय देवाभाऊंनी केलेलं आहे. खरं तर 36,000 कोटीचे 4,000 कोटी वाढवून सरसकट कर्जमाफी, जे शेतकरी 2 लाखापर्यंत पीक कर्ज घेतलेले अशा थकीत सर्व शेतकऱ्यांना जवळपास 2 लाखाची कर्जमाफी ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना देण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर जे सातत्यानं रेग्युलर कर्ज भरतात अशा कर्जदारांना सुद्धा या योजनेमध्ये 50,000चं सानुग्रह अनुदान मिळणार आहे. असा द्रष्टा नेता की जो कायमस्वरूपी सर्वसामान्य लोकांची काळजी करणारा नेता आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांना एक मोठं गिफ्ट आदरणीय देवाभाऊंनी दिलं
की जुनी 7.5 HP पर्यंतची जी वीज बिल होती, ती वीज बिल थकीत वीज बिल जवळपास 48,000 कोटीची वीज बिल माफी ही कालच्या कार्यक्रमामध्ये किसान मोर्चाच्या कार्यक्रमामध्ये आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वात करण्यात येईल. म्हणजे जवळपास 88,000 कोटीचा लाभ हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम आमच्या शेतकरी बांधवांना देण्यात आला. त्याचबरोबरीनं अनेक शेतकऱ्यांच्या योजना हे महाराष्ट्रात देण्यात येत आहेत. आपल्याला माहिती आहे की महिलांच्यासाठी सुद्धा शेतकरी विधेयक देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आणलं. त्याचबरोबरीनं केंद्र सरकार 6,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला देते, राज्य सरकार 6,000 रुपये शेतकऱ्याला देते. डेटा डिजिटल आणि ड्रोनच्या माध्यमातून एआयच्या पद्धतीनं शेती करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या नवीन युवक शेतकरी बांधवांना काम करण्याची भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवाभाऊ काम करतायत. मी पांडुरंगाला एवढीच विनंती करेन की अशा द्रष्ट्या नेत्याला चांगली शक्ती दे, चांगलं आरोग्य दे, जेणेकरून तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी या आमच्या द्रष्ट्या नेत्याला मिळेल अशी मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. खरं तर हे होते भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण बेताळ. खऱ्या अर्थानंच महाराष्ट्रातील शेतकरी सुखी आणि समृद्ध झाला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. मी काय भोसले, फलटण.